रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024. असॅसिनेशन ऑफ जेसी जेम्स हा सिनेमा बघितला. थोडक्यात ठीक होता सिनेमा. थोडक्यात एक गँगस्टर असतो आणि त्याचे काही भाऊ असतात, चुलत भाऊ, आणि काही असे मित्र असे मिळून हे लोक दरोडे टाकत असतात, लुटत असतात लोकांना. जसं आता ट्रेन थांबायची आणि मग ट्रेनच्या लोकांना लुटायचं. म्हणजे ते लोक क्लूज काढायचे की कोणाजवळ जास्ती पैसे आहेत किंवा कोणत्या वेळेस आपल्याला पैसे जास्त मिळतील वगैरे असं, आणि असं करून लुटायचे. आणि ऍक्च्युली त्याचं नाव असतं आधी थॉमस, पण त्याला सगळेजण जेसी जेम्स म्हणूनच ओळखत असतात. आणि तो सारखा आपली जागा, म्हणजे तो पोलिसांना किंवा कोणी सुराग जरी सापडला तरी तो कोणाला सापडू नये असं तो सारखं आपली जागा बदलत असतो. आणि खूप ठिकाणी आपले असे घरं केलेले असतात, म्हणजे त्याचे बायको, मुलं, बहीण, रिलेटिव्स, मित्रांचे हे, म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी तो बदलून बदलून असे शेल्टर्स घेत असतो. आणि त्याचा अजिबात कोणावर विश्वास नसतो. म्हणजे त्याला जरा जरी शंका आली की हा आपल्या विरोधात जाईल किंवा यांनी काहीतरी चुकीचं केलंय की तो तिथल्या तिथे त्यांना मारून टाकायचा. म्हणजे त्याची क्रुएल्टीची पण सीमा असते. तर अशा याच्यामध्ये एक बॉब नावाचा मुलगा त्यांच्या याच्यामध्ये सामील होतो आणि तो त्याचा विश्वास संपादन करायचा प्रयत्न करत असतो. आणि तो यांचा पोलिसांचा खबरी असतो. मधनं दाखवलंय की जेसीला त्याच्यावर शंका येत असते, पण हा दरवेळेस आपलं इनोसन्स प्रूव्ह करतो. पण अल्टिमेटली ऍट द एंड तोच त्याला मारतो. आणि मग म्हणजे चार्ली आणि तो असे दोघं असतात. चार्ली त्याचा चुलत भाऊ असतो. तर ते दोघं मिळून त्याला म्हणजे मारतात. म्हणजे जेसी इतका पॉप्युलर असतो की त्याची मग प्रेत चर्चमध्ये ठेवलेलं असतो, शवागारमध्ये लोकांच्या दर्शनासाठी वगैरे असं. आणि नंतर मग हा बॉब पण मरतो, चार्लीच त्याला मारतो. म्हणजे शेवटी एंड कसा होतो असं त्याच्यामध्ये आहे. खास असं हे नाही, पण म्हणजे जेसी जेम्स हे कॅरेक्टर कुठल्या तरी एका नॉव्हेलवरच्या याच्यावर त्यांनी घेतलेलं आहे आणि केलंय. ओव्हरऑल ठीक वाटला मला सिनेमा. म्हणजे असं काही खास त्याच्यामध्ये आवर्जून बघावा असं काही नाहीये. ओके.